नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येतंय हे देशातलं अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे. आपण सगळे दर्शक नशीबवान आहोत. ह्या मूळच्या महाराष्ट्रीयन आहेत. संगीता गोडबोले पुण्याच्या. पुणे विद्यापीठात शिक्षण झालं आणि शिक्षणानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या पूर्णवेळ काम करत होत्या सांगली जिल्ह्यात. साधारणपणे तो काळ 85-86चा असेल आणि ते काम करत असताना जो त्यांचा विषय नाही, म्हणजे टेक्निकल विषयात डिपेक्स आत्ता जे देशभर गाजतंय, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून उपक्रम जो आहे चालवला जातो, त्याची मुहूर्त मेढ संगीता गोडबोले यांनी रोवली होती. संगीताताई पूर्णवेळ काम थांबल्यानंतर त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा दिल्या आणि इंडियन रेव्हेन्यू डिपार्टमेंटची परीक्षा 89 साली त्या उत्तीर्ण झाल्या. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये त्या नोकरी करायला लागल्या आणि ते परवा रिटायर, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी रिटायर झाल्या. तेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या प्रिन्सिपल कमिशनर होत्या त्या चेन्नईला. त्यांचा एकूण इतके विषय आहेत. रिटायरमेंट नंतर जेनेवामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल अफेअर्स या विषयात त्यांनी मास्टर डिग्री केली. त्यांचं फ्रेंच भाषेमध्ये देखील मास्टर डिग्री आहे. ट्रेड निगोशिएटर फॉर इंडिया म्हणून त्या काम करतात. ते फॅकल्टी ट्रेनर फॉर IT ऑफिसर्स, टीचर ऑफ फ्रेंच आणि विविध विद्यापीठामध्ये IITs मध्ये त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला जातात. आज आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पर्यावरण. आता आपल्याला पर्यावरण विषय अनेक वेळा ऐकून माहिती आहे, पण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पर्यावरणाशी काही संबंध असतो हे आपल्याला माहितीच नाही आहे आणि आपण थेट हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार संगीताताई, आपलं स्वागत. नमस्कार. मला बोलवल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आमच्या मनातलं आता एक सामान्य दर्शकांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पर्यावरण याचा काही संबंध असतो हे सामान्य माणसाला माहिती असण्याचं काहीच कारण नाहीये. जरा आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा की नेमके त्याचे काय परिणाम असतात. तर सुरुवातीला मी एक सांगते. मी आता नवीन जे काम म्हणजे आय हॅव मी मी असं सांगितलं माझ्या मैत्रिणींना की आय हॅव स्टार्टेड अ न्यू करिअर. वा. मी 31 वर्ष गव्हर्नमेंटमध्ये होते. व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली 4 वर्ष आधी रिटायर होण्याच्या. आणि आता मी ट्रेड आणि इंटरनॅशनल ट्रेड आणि एन्व्हायरमेंट या विषयातच आता मला पुढचं काम करायचंय. आणि त्याची मी बिगिनर आहे, म्हणजे या विषयातली मी बिगिनर आहे. परंतु मला याचा थोडा एक्सपिरियन्स असल्यामुळे ऍज अ ट्रेड नेगोशिएटर ती बिगिनरची लेवल थोडी आणि थोडीशी पुढे जाते. मला युरोपशी जेव्हा भारत, आता मला बरेचसे इंग्लिश शब्द येणार आहेत हो, काही अडचण नाही. त्याच्यात इंडिया EU फ्री ट्रेड अग्रीमेंट ही जी नेगोसिएशन बरीच वर्ष चालली, त्यातलं 2010 ते 2013 अशी 4 वर्ष जेव्हा ते अगदी पीकला होती ती नेगोसिएशन, म्हणजे आता आता होणार, करार साईन आता होणार असं वातावरण होतं तेव्हा. तेव्हा मी त्या काय म्हणायचं त्याला कोऑर्डिनेटिंग नेगोशिएटर होते. आणि तेव्हा मला ही ही खरी म्हणजे ट्रेडची नेगोसिएशन होती, परंतु पर्यावरणाचा आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा, सस्टेनेबिलिटीचा किती मोठा भाग आहे असं मला लक्षात आलं त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर ते राहिलं डोक्यात, आणि म्हणून मी आता हे इंटरनॅशनल ट्रेड आणि एन्व्हायरमेंट अशी एक परत एकदा पुन्हापासून श्री गणेशा नवीन करिअर मी सुरू केलीये. नवीन काम म्हणूया आपण. तर हे खरं आहे की आपण पर्यावरण म्हणजे आपल्या आसपास तुळशीचं झाड लावूया, प्लास्टिक कचरा फेकायला नको, किंवा काय म्हणायचं अरे अरे नदीमध्ये किती कचरा पडतोय वगैरे, अशा गोष्टी ह्या सामान्य माणसाला पर्यावरण म्हटलं की अशा गोष्टी जाणवतात. किंवा आता खूपच उन्हाळा झालाय, किंवा फार पाऊस पडायला लागलाय, किती पूर आलेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पर्यावरणाशी जोडतो. ते अगदी योग्य आहे, त्यात चूक काही नाहीये. परंतु ऍट अ मच ग्लोबल लेवल, ऍट अ मच जी लेवल आपल्याला दिसत नाही
अशा लेवलला सुद्धा व्यापार आणि पर्यावरण या दोघांचा एकमेकांवर होणारा खूप मोठा परिणाम असतो. आणि आता मी व्यापाराचा रादर पर्यावरणाचा व्यापारावर होणारा परिणाम याचं एक छोटं उदाहरण देते. आता ते अतिशय चर्चेत आहे, त्याच्यावर मी लिहिलंय सुद्धा भरपूर. त्याच्यावर माझा मास्टर्स थिसिस पण त्याच विषयावर होता. युरोपियन युनियननी कार्बन टॅक्सेस लावायचं ठरलं. म्हणजे मी आता हे खूप सोपं करून सांगते, फार टेक्निकल शब्द न वापरता सांगते. सी बॅम असं त्याला म्हणतात, CBAM असं त्याला प्रचलित शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. तर त्याच्यामध्ये 6 वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणाऱ्या कमॉडिटीज म्हणजे स्टील, आयरन, स्टील, फर्टिलायझर, सिमेंट, इलेक्ट्रिसिटी, अल्युमिनियम आणि हायड्रोजन, या 6 म्हणजे आता ग्रीन हायड्रोजन, हायड्रोजन ॲज अ बरोबर. फ्युएल वगैरे असा खूप मोठा विषय चालू झालेला आहे. तर या 6 गोष्टी युरोप मोठ्या प्रमाणावर आयात करतं. आणि आयात करत असताना ज्या देशांमध्ये ते बनवलेलं आहे तिथे जर ते बनवत असताना एका विशिष्ट लेवलच्या वर जर कार्बन उत्सर्जन झालं असेल, तर त्या आयात केलेल्या मालावर युरोप युनियन टॅक्स लावणार आहे, कार्बन टॅक्स. अच्छा. हे म्हणजे डायरेक्टली पर्यावरणाचा डायरेक्टली व्यापारावर परिणाम होणार आहे. आता मोस्टली डेव्हलपिंग ज्या देश आहेत त्याच्यातून हा माल जातो, म्हणजे भारत असेल, मेक्सिको असेल, केनिया असेल, इकडे व्हिएटनाम असेल, अशा चायना असेल, अशा ठिकाणून हा माल जातो. आणि तिथे अर्थातच कार्बन उत्सर्जन जास्ती असतं. आणि कारण युरोपियन स्टील बनवणाऱ्या मॅन्युफॅक्चरर्सकडे जी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे ती आज आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे आणि ते ती द्यायला पण तयार नसतात. गंमत म्हणजे सहज ती उपलब्ध करून देत नाहीत, त्याच्यासाठी प्रचंड पैसे मागतात. आणि त्यामुळे आपल्याकडे जो निर्माण होतात ज्या वस्तू, त्याचं कार्बन उत्सर्जन जास्ती असतं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही कार्बन उत्सर्जन करून पर्यावरणाची प्रचंड हानी करताय. क्लायमेट चेंज वगैरे हा सगळा भाग जो आहे हा या कार्बन उत्सर्जनामुळेच निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे आमच्यापेक्षा जर तुम्ही जास्ती कार्बन उत्सर्जन करणार असाल तर यू पे अ टॅक्स हिअर. आता हे ऍट मल्टिपल लेवल्स चुकीचं आहे. ऍट मल्टिपल लेवल्स उपयोगी आहे. उपयोगी एका अर्थाने की त्यामुळे विविध देश कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करतील. आपापले माल हे जे कमॉडिटीज आहेत म्हणजे फर्टिलायझर्स, सिमेंट, स्टील, अल्युमिनियम, ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात एनर्जी वापरली जाते. फार मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी वापरली जाते. आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ऑलमोस्ट 60 ते 70% इलेक्ट्रिसिटी ही कोळशापासून बनते. आणि तो कोळसा आपल्याकडे उपलब्ध आहे. कोळशापासून बनणारी इलेक्ट्रिसिटी ही बाय डिफॉल्ट जास्ती कार्बन, ती टेक्नॉलॉजी तशी आहे. ती बरोबर. टेक्नॉलॉजी त्यांनीच बनवलेली आहे, आपण बनवलेली नाही आहे. ही वेस्टर्न लोकांनीच बनवलेली टेक्नॉलॉजी आहे. ती बाय डिफॉल्ट जास्ती कार्बन उत्सर्जन करते. आणि त्यामुळे आपल्याकडे जो स्टील बनतं ते त्याच्यातून जास्ती कार्बन उत्सर्जित केला जातो आणि त्याच्यावर ते आता आपल्याला टॅक्स लावणार आहेत. तर असे एकमेकांवर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पर्यावरण यांचे अतिशय घनिष्ठ, अतिशय हाय लेवलला. बरं ठीक आहे, टॅक्स लावला तर लावला, त्यांनी काय बिघडलं असं कोणाच्या तरी मनात येऊ शकतं, चांगलंच आहे की. आता असं करून जर उदाहरणार्थ चायनातल्या काही स्टीलच्या गिरण्या अशा असतील ज्यांच्यामध्ये की कमी कार्बन उत्सर्जन करणारे जर त्यांच्याकडे स्टील असेल, तर आपला इथून होणारा निर्यात बंद होईल स्टीलची, भारतातून किंवा केनियातून किंवा अनेक XYZ देशातून. आणि ती निर्यात बंद झाल्यामुळे तिथे असणारे कामगार, त्याच्या आजूबाजूला उभे राहणारे ऍन्सिलरी सर्व्हिसेस, इंडस्ट्री, या सगळ्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. याचा ते कामगार, त्यांच्या फॅमिलीज, त्यांनी काही केलेलं नाहीये कार्बन उत्सर्जनाच्या भानगडीत. त्यांचा वाटा ह्याच्यामध्ये शून्य आहे. तरी बरोबर. सुद्धा त्यांच्या लाईव्हलीहूडवर, त्यांच्या नोकरीवर, त्यांच्या जगण्यावरच याच्यातून गदा येऊ शकते. हा यातला निगेटिव्ह भाग झाला, अगदी सामान्य माणसाला समजणारा. तिसरा भाग असा आहे की युरोप आयात करत असताना हे त्याला म्हणतात एक्स्ट्रा टेरिटोरियल ऍप्लिकेशन ऑफ रेग्युलेशन. म्हणजे भारतातल्या स्टील गिरण्यांनी किंवा जगातल्या स्टील गिरण्यांनी आपापलं कार्बन उत्सर्जन कमी करावं हे युरोपला सांगण्याची हे नाहीये, हा त्यांचा अधिकार नाही. वी विल डिसाइड आवर ओन रूल्स अँड रेग्युलेशन. म्हणजे प्रत्येक देशाला स्वतःचे रूल्स अँड रेग्युलेशन करण्याचा अधिकार आहे. दॅट इज अवर सोव्हरिनिटी, दॅट इज अवर राईट.
ओके. तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आणि हे मी एक छोटं उदाहरण सांगितलं, अशी अनेक गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळे त्या त्या देशांची काल परिस्थिती समजून जे कायदे किंवा जे नियम केले जातात त्या एका सोव्हरेनिटीवर आघात होतो ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रेग्युलेशनमुळे. हा त्याचा तिसरा आणि जास्ती ब्रॉडर भाग असा हे काय म्हणायचं, ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पर्यावरण या दोन्हींचा एक जो खूप हाय लेवलला चालणारी लढाई आहे त्यातलं एक मी छोटं उदाहरण तुम्हाला सांगते. नाही, संगीता, तर तुम्ही हे फार छान सांगितलं. माझ्या मनात प्रश्न आला, जेव्हा अमेरिका असे रेग्युलेशन लादते जगातल्या ज्या काही हम्म. निर्णयांवरती, अमेरिकेमध्ये कार्बन उत्सर्जन होऊ नये ते स्वतः किती काळजी घेतात हो? तर हे जे आहे युरोपचं आहे, खास करून हे जे मी रेग्युलेशन सांगितलं हे युरोपनी युरोपचं आहे लावलेलं आहे, आपलं. अमेरिकन युरोपचं आहे. असं आहे की तुम्ही काही मॅन्युफॅक्चरच केलं नाहीत, तुम्ही सगळं आयातच केलं, तर तुम्ही कशाला कार्बन उत्सर्जन करताय? खरंय, खरंय. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की त्यांच्याकडे बेस्ट अवेलेबल टेक्नॉलॉजी पण एक टर्म आहे, BAT, बरोबर. ती त्यांच्याकडे आहे. ते तेवढे श्रीमंत आहेत. आता तुम्ही आपले जयशंकर आहेत आपले फॉरेन मिनिस्टर, त्यांनी एकदा म्हणलं होतं की 1700-1800 डॉलर एवढा आपला पर कॅपिटा इन्कम आहे. ते तुम्ही जर $1,00,000 पर कॅपिटा इन्कम वाल्या देशांची जर तुम्ही कंपॅरिझन केली तर ती चालणार नाही ना. माझा बरोबर. शेवटचा मुद्दा होता तो तसाच होता की जे अतिश्रीमंत देश आहेत त्यांच्याकडे असणारी परिस्थिती आणि आपल्याकडे असणारी परिस्थिती ही सेम असू शकत नाही ना. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांनी ते जरी कमी कार्बन उत्सर्जित करत असतील तरी त्यांच्याकडे त्याच्यावर खर्च करण्यासाठी पैसे आहेत ही अशी टेक्नॉलॉजी आणण्यासाठी, आहे की नाही. उदाहरणार्थ ते रशियाकडनं गॅस इम्पोर्ट करून त्यांची सगळा पब्लिक ट्रान्सपोर्ट हा ते किंवा हिटिंग, त्यांना मोठ्या प्रमाणावर हिटिंग, कारण थंड देश आहे त्यामुळे ते सगळं त्या गॅसवर करू शकतात. आपल्याकडे आपण जर ठरवलं की रशिया एकतर आपला हे नाहीये, मध्ये चीन आहे एक हम्म. मोठा रशियाकडनं गॅस घ्यायची आपल्याला वेळ आली तर आपली काय परिस्थिती होईल. खरंय. त्यामुळे तो तिसरा जो मुद्दा आहे ना की त्या त्या देशाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार कायदे कानून त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी कशा पद्धती हे ठरवलं पाहिजे. ही सगळ्यात फंडामेंटल प्रिन्सिपल आहे, अगदी फंडामेंटल. आणि त्याला छेद देणारे असे हा एक पर्टिक्युलर नियम आहे. तर असं. ही लढाई आहे खरी. नाही, माझ्या मनात आणखीन एक प्रश्न असा आला, की समजा भारत आहे, चीन आहे, तुम्ही केनिया, अशा वेगवेगळे जे देश आहेत, या हम्म. देशामध्ये जे कार्बन उत्सर्जन होतं त्याचा हम्म. परिणाम त्या देशापुरता मर्यादित राहतो का जगावरती होतो? म्हणजे ही जी हा, बंधनं लादण्याची कारणं काय आहेत? बरोबर. तर आता मी तुमच्या पुढे एक हे शेअर करीन, ग्राफ शेअर करीन की कार्बन हा जवळजवळ 500 वर्ष पेक्षा जास्ती सुद्धा पर्यावरणात टिकतो. अच्छा. हा. आणि तो आपण कुणी उत्सर्जित केलेला कार्बन हा पूर्ण हा. पृथ्वीलाच वेढून बसणार आहे तो, अगदी. असं म्हणजे फक्त भारताशी संबंधित नाहीये. तर हे जे अतिश्रीमंत देश आहेत यांनी प्रचंड प्रमाणात कुठल्याही पुढे मागे न बघता, त्याला हिस्टॉरिकल एमिशन्स म्हणतात, तर ही हिस्टॉरिकल एमिशन्स जी आहेत ती प्रचंड प्रमाणात त्यांनी करून ठेवलेली आहेत आणि त्यामुळे आत्ताची परिस्थिती उद्भवलेली आहे. तर भारतासारख्या देशांचं, विशेषतः भारत आणि चीन, आता हे दोन तसे बलाढ्य, हे चीन बलाढ्य आहे, आपण आपले आहोत थोडे थोडे, पण या देशांचं म्हणणं असं आहे की तुम्ही एवढा कार्बन उत्सर्जित करून आजची परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि आता जेव्हा आमची वेळ आली, जेव्हा आम्हाला डेव्हलप व्हायचंय, जेव्हा आम्हाला आमच्या लोकसंख्येला चांगल्या पद्धतीचं जगण्याची एक परिस्थिती निर्माण करायची आहे, तेव्हा तुम्ही आम्हाला सांगता की तुम्ही कार्बन नाही उत्सर्जित करायचा. का बरं? सो ती एक, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला, ती एक दुसऱ्या अ, एक एका हायर लेवलची लढाई आहे की त्याला म्हणतात, एक टर्म आहे कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे कार्बन किंवा इतर जे ग्रीन हाऊस गॅसेस आपण म्हणतो बरोबर. ते उत्सर्जित होऊ नये ही सगळ्यांची जबाबदारी आहे. ही सगळे म्हणजे या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक मनुष्याची जबाबदारी आहे की हे कमी व्हावं, कारण त्याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावा. ते किरिबाती नाहीतर साऊथ अमेरिका नाहीतर जर्मनी, सगळ्यांना तो परिणाम भोगायला लागतोय, आपल्याला दिसतंय आता. परंतु
ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही कॉमन आहे, परंतु ही डिफरन्शिएटेड आहे. ज्यांनी भरपूर पोल्युशन निर्माण करून, भरपूर कार्बन उत्सर्जन करून जे लठ्ठ होऊन बसलेले आहेत, ज्यांच्याकडे भरपूर पैसा जमा झालेला आहे, त्यांनी याच्यामध्ये जास्ती जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही तुमचं कार्बन उत्सर्जन निगेटिव्ह केलं पाहिजे, असं असं म्हणणं आहे डेव्हलपिंग देशांचं. की ही हे आतापर्यंत पर्यावरणाची हानी ज्यांनी केली त्यांनी ते, द पोल्युटर मस्ट पे. ज्यांनी पर्यावरणाची हानी केली त्यांनी त्याची जी काय शिक्षा आहे ती भोगली पाहिजे. तर त्यामुळे ह्या देशांनी याच्यात जास्ती केलं पाहिजे आणि भारतासारख्या देशांवर प्रेशर देता कामा नये की नाही नाही तुम्ही तुमच्या स्टील मिल्सच बंद करा, तुम्ही आम्हाला अल्युमिनियमच देऊ नका, तुमच्याकडच्या गाई म्हशी आहेत ते प्रचंड प्रमाणात मिथेनच बाहेर पर्यावरणात सोडतायत त्यामुळे ते कमी करा वगैरे, असे जे चित्रविचित्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे दबाव, वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचे प्रयत्न चालू असतात, त्याला एक तोंड देण्याचाही हा एक आपल्या भारताच्या बाजूनी प्रयत्न चालू असतो. नाही, तर तुम्ही हे फार छान मुद्दे सांगितले. म्हणजे त्यांनी, म्हणजे काय आपल्याकडे म्हणतात ना, की ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायच्या होत्या त्या सगळ्या करून झाल्या आणि ते आता आपल्याला सल्ला द्यायला लागलेत. बरोबर आहे. सौ चूहे खा के बिल्ली चली हज, तसं आहे करेक्ट. ते. अगदी अगदी अगदी. नाही तर आणि आता झालंय काय आहे, की ते काय म्हणजे स्ट्रॉंग आहेत, आर्थिकदृष्ट्या ते तगडे आहेत, हम्म, म्हणून आपल्या या छोट्या लोकांना अशा पद्धतीचे ते सल्ले देतात. हम्म, पण आता हम्म. ते सल्ले झुगारण्याची आपल्याकडे क्षमता आहे का? मग ह्या सगळ्या विषयावरती आपण काय करणार? मग त्यांना, मग समजा युरोप असेल असा दबाव आणतोय, तर मग ऑप्शन मध्ये आपल्याला अन्य कुठे निर्यात करता येतं का? काय स्थिती आहे याची? सुदैवाने हे जे विशेषतः भारताकडून युरोपला निर्यात होणारी या ज्या 5-6 मी गोष्टी सांगितल्या ना, हायड्रोजन, फर्टिलायझर्स, केमिकल, स्टील वगैरे, अल्युमिनियम, तर त्यातली भारताकडून मोठ्या प्रमाणात निर्यात होते ते स्टीलच आहे. स्टील आहे. आणि सुदैवाने असं आहे की आपल्या काही स्टील मिल्स ज्या मोठ्या आहेत त्यांना असं वाटतं की ते नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून त्यांचं हे कमी करू शकतात, उत्सर्जन, कार्बन उत्सर्जन कमी करू शकतात, किंवा ते युरोपमध्ये जाऊन तो टॅक्स भरून सुद्धा त्यांना तिथलं मार्केट शाबूत राहील. नाहीतर भारतामध्ये सुद्धा भरपूर स्टीलची आवश्यकता आहे, कारण आपण मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सध्या घुसलेलो आहोत आणि अजून आपल्याला भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं आहे. आणि हे स्टील जे लागतं ते खास करून त्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठीच लागतं, म्हणजे रस्ते असतील, पूल असतील, बिल्डिंग असतील, मेट्रो असेल आणि काय रेल्वे मार्ग असतील, या सगळ्यासाठीच ते स्टील लागतं. आणि त्यामुळे भारताची हे अब्झॉर्ब करायची कपॅसिटी आहे. असं नाही की आपल्याला मार्केट, समज युरोपमध्ये नाही तर त्या स्टील मिल गिरण्याच बंद होतील, असं भारताचं डेफिनेटली होणार नाही. इतर मात्र काही लहान देश आहेत ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर याचा परिणाम होऊ शकतो. असे काही लहान देश आहेत, अगदी लहान, झिम्बाब्वे, झांबिया वगैरे असे काही देश आहेत. परंतु भारतावर त्याचा इतका म्हणजे असा काय म्हणायचं ड्रास्टिक परिणाम होणार नाहीये, किमान या सीबॅमचा असं. पण एक ऍज अ पॉलिसी म्हणून मग या संबंधामध्ये काही युनोकडे वगैरे काही बंड मांडता येत नाही का? मग ह्याच्यावरती ते ठरवतील तेच का? म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस असं जे म्हटलं जातं तसं आहे का? तसं आहे काही प्रमाणात. परंतु भारताची आता ती जी मी करत होते 2013 मध्ये, ती ट्रेड नेगोसिएशन्स अजूनही चालू आहेत EU बरोबर. आणि मोठ्या प्रमाणावर आणि तरतरेने भारतही त्याच्यामध्ये EUला तोंड देणं, मी पण त्यांना थोडं काही ऍडवाइस करते मिनिस्ट्रीला अधनं की तोंड देण्याचा प्रयत्न आहे आपला. परंतु दुसऱ्या बाजूनी असंही वाटतं की आपल्या आपण आपलं तसं थोडं कात्रीत सापडल्यासारखं होतं, हम्म. कारण आपल्या इंडस्ट्रीला ते मोठं मार्केट आहे आणि भरपूर जास्ती म्हणजे दुप्पट तिप्पट किमतीला ते विकू शकतात. त्याच्यावर आपली इंडस्ट्री अवलंबून आहे, किंवा एक्सपोर्टचे आपल्याला वाढायला पाहिजे, त्यामुळे अशी ती थोडीशी तारेवरची कसरत आहे. परंतु हर तऱ्हेने आपण EUला, विशेषतः युरोपियन युनियनला हे सांगून बघितलेलं आहे की हे तुमचं चुकीचं आहे, हे तुमच्या स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखंच आहे. आणि हे त्यांच्याही आता हळूहळू लक्षात येत आहे. म्हणजे जर्मनीतल्या ज्या, मी विशेष करून स्टील फॉलो करते कारण आपल्यावर स्टीलचाच आपल्यावर परिणाम होणार आहे.
तर जर्मनीतल्या अनेक स्टील मिल्सने असं सांगितलंय की हे सीबॅम जर तुम्ही आणलं तर आम्हाला बंद करायला लागतील आमच्या गिरण्या. ह्याचं कारण असं की तो टॅक्स जरी ईयूचा इम्पोर्टर तो टॅक्स भरणार आहे, म्हणजे ईयू मध्ये जो कोण आयात करेल तो ते टॅक्स भरणार आहे. त्यामुळे ईयूत येणारं स्टील पण खूप मोठ्या प्रमाणावर महाग होणार स्वाभाविक आहे आहे. आणि त्यामुळे हा साहजिकच एकूणच ईयूच्या इकॉनॉमीवर पण त्याचा निगेटिव्ह परिणाम होणार आहे. मग ते रॉ स्टील मधून इतर ज्या काही वस्तू बनवून जे काही ईयू देश जगभरात विकत होतं ती त्यांची 15 ते 20% त्यांची किंमत जास्ती असणार आहे ग्लोबल मार्केटमध्ये. मग कोण यांचं विकत घेणार वगैरे असे अनेक अनेक चिंता त्यांनाही सध्या छळतायत. आणि त्या चिंता वाढवण्यामध्ये पण आपण थोडाफार हातभार घालत असतो अधनमधनं. पण त्यांनाच लक्षात आलंय की हे काही पियुष गोयल जे आपले मंत्री आहेत ते बऱ्या अनेकदा त्यांचं तरी असं असेसमेंट आहे की ते बोलतात सुद्धा इन पब्लिक. आणि त्याच्यातूनच माझ्या लक्षात आलं की त्यांचं म्हणणं असं आहे की हे ईयूच्या स्वतःच्या पायावर पाडून धोरणा पाडून घेण्याचा हा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या ते लवकरच लक्षात येईल. त्यामुळे हा एक छोटा काय म्हणायचं एक छोटा स्लाइस म्हणूया आपण पर्यावरण आणि ट्रेड अँड एन्व्हायरनमेंट या विषयामध्ये. आणि एक खूप इंटरेस्टिंग स्लाइस फिशरीजचा आहे जो आपल्या सगळ्यांना भावू शकतो. हम्म, आता हम्म. त्याच्यावर फिशरीज अग्रीमेंटमध्ये भारत अडून बसलाय अशी WTO मध्ये फार चर्चा आहे की हे बघा हे झारीतले शुक्राचार्य आहेत, हेच अग्री करत नाहीत, बाकी सगळे देश तयार आहेत, त्यांना काय होतं करायला वगैरे वगैरे. पण फिशरीज हा पण एक अतिशय इंटरेस्टिंग प्रकार आहे. चायना, नॉर्वे वगैरे हे जे काही देश आहेत ते दूर दूर जाऊन फिशिंग करतात. डीप सी ज्याला म्हणतात, म्हणजे अतिशय खोल समुद्रामध्ये फिशिंग करण्याची त्यांची क्षमता आहे. त्याला ते जबरदस्त मोठ्या प्रमाणावर सबसिडी देतात. आणि त्यांच्याकडे ट्रॉलर्स असे किंवा टेक्नॉलॉजी अशी आहे की ती जी एकदा जाते समज चीनची, आता जॉग्रफी तुमच्या लक्षात येते की नाही माहिती, चीनची बोट ते चिलेच्या समुद्रात जाते खालती आणि बापरे. तिथे ती 4-4 वर्ष तिथेच थांबलेली असते. तिथेच फिशिंग करतात, तिथेच स्कॅनिंग करतात, तिथेच फ्रीजिंग करतात आणि तिथनच त्यांचा माल डायरेक्टली जिथे जायचा असतो तिथे जातो. त्याच्यामध्ये समुद्राची प्रचंड प्रमाणात हानी होते. म्हणजे त्यांची जी पद्धत असते ती ते असा समुद्राचा तळ असा खणून काढतात, अक्षरशः ट्रॉलर म्हणतात ते. ट्रॉलिंग म्हणजे तो समुद्राचा तळ असा काय म्हणायचं झारा आपण फिरवू ना हा, खरा हा, खरा आपल्या हा. तव्यावर, तशा पद्धतीने. आणि त्यामुळे जे सापडतं ते सापडतं त्या नेटमध्ये. त्यातलं फक्त आवश्यक तेवढेच त्यांना जे पाहिजे असतात तेच माशांचे प्रकार ते ठेवतात, बाकी सगळं ते मरतं आणि ते तसंच परत त्या समुद्रामध्ये फेकतात, असं वर्षानुवर्ष. आणि या म्हणजे आपले जे समुद्र आहेत ते एका लेवलला ते गरम होत चाललेत अधिक. त्यामुळे काही काही स्पीशीज अशा आहेत की ज्यांना त्या जगणार नाहीयेत त्या समुद्रामध्ये. आणि हे असं सगळं काय म्हणायचं, इट इज लाईक एखादा अटम बॉम्ब त्या समुद्रात तळात टाकल्याचा प्रकार आहे तो. म्हणजे अटम बॉम्ब नाही पण एखादा बॉम्बच टाकला तर कसं उद्ध्वस्त होईल, तशी ते समुद्राचा तळ सगळा उद्ध्वस्त होतो. आणि ह्याचा आपल्या एकूण पृथ्वीवरच्या जीवनाशी फार जवळचा संबंध आहे. समुद्रातले जीवजंतू आणि काय सर्व प्रकारचे मासे आणि जे काय असेल त्या वनस्पती यांचं हेल्दी असणं हे एकूण पर्यावरणासाठी, एकूण पृथ्वीवरच्या जगणाऱ्या सर्व प्राणी मात्रांसाठी हे फार आवश्यक आहे. आणि ह्या अशा अनेको वर्ष चाललेल्या अशा प्रकारच्या घनघोर फिशिंगमुळे फार सगळ्यांची हानी होते. तर ही एक परत एकदा पर्यावरण आणि इंटरनॅशनल ट्रेड, फिशचा एक्सपोर्टच होणार. फिश जे काय तुम्ही कॅन करता, फ्रीज करता, ड्राय करता करून तेच. नाही सो संकेत असे आहे. असा हा आणि इंटरेस्टिंग. नाही संकेत आहे, ह्याच्यात माझ्या मनात एक प्रश्न आला की समजा हे चीन तुम्ही सांगतोय त्या पद्धतीने जर करत असेल, थेट समुद्राचा तळच जर उकरून काढत असेल, तर याच्यावरती पुन्हा आंतरराष्ट्रीय काही नियम नाहीत का? काय करायला पाहिजे, कुठे खाली जायला पाहिजे? बंधनं नाहीत का? का सगळी बंधनं आपल्यावरच आहेत? असं आहे, जिसकी लाठी उसकी भैंस असं आहेच. म्हणजे आंतरराष्ट्रीय ह्याच्यात हे आहेच. आता आपल्या हातामध्ये चांगली जोरकस लाठी घेणं हे आपल्या हातात आहे, खरं खरं सांगायचं तर. म्हणजे काय म्हणायचं, मनी इज पॉवर हे आंतरराष्ट्रीय ह्याच्यात अगदी सरळ सोपं आणि साधं समीकरण आहे. त्यामुळेच मी म्हणा आपल्या हातात नाही का, तर आपण WTO मध्ये जो करार आता अगदी म्हणजे आता सहीच करूया अशा परिस्थितीवर आलेला आहे. जवळजवळ 25 वर्ष त्याच्यावर नेगोसिएशन चालू आहे.
तरीही भारत अडून बसलाय तो ह्याचसाठी की हे जे मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं ना, की चीन आणि नॉर्वे जाऊन कुठेतरी ऑस्ट्रेलियाच्या इकडे तिकडे जाऊन फिशिंग करतात, त्यांच्यावर चाप नाहीये या करारामध्ये. आपल्यासारख्या लहान देशातल्या लहान बारीक सारीक आपल्याकडे जे असते मच्छीमारी होते त्याच्यावर चाप लावण्याचा प्रयत्न आहे या करारामध्ये. आणि हे जे मोठमोठाले देश आहेत त्यांच्यावर चाप लावण्याची या करारामध्ये व्यवस्था नाहीये. इथेच तर आपण अडून बसलो. भारताचं म्हणणं हे आहे की आधी ह्याच्यावर बंदी घाला ना, आधी ह्याच्यासाठी काय ते डिसिप्लिनिंग करा, ह्याला रेग्युलेट करा. हे बारके आपले जे जाऊन येतात समज मच्छीमार, ते काय ते ते त्याला सबसिस्टन्स फिशिंग असं म्हणतात. म्हणजे ते त्यांच्या रोजच्या जगण्यापुरतं ते चालू आहे, अशी मोठी इंडस्ट्रीयल ऍक्टिव्हिटी असं नाहीये. तो त्यांच्या उदरनिर्वाहाचं एक साधन आहे. तर त्याला ते ठीक आहे, ते पण आपण रेग्युलेट करू, पण हे जे मोठाले हे आहेत यांना आधी चाप लावा, ही भारताची भूमिका आहे. आणि त्यामुळे भारत सध्या झारीतील शुक्राचार्य बनून लढतोय WTO मध्ये. पण दुर्दैवाने असं आहे की आपल्या बरोबर येत येत नाहीयेत इतर देश. कारण एकतर ह्या लोकांना सगळ्यांचे हात कसे पिरगाळायचे हे चांगलं माहिती असतं, आणि आपण हात पिरगाळण्यात तेवढे पटाईत नाही होत, कारण की आपलेच हात अजून तेवढे दणकट नाही आहेत की आपण इतरांचे पिरगळू. पण अशी परिस्थिती इंटरेस्टिंग आहे फार, आणि मला ह्याचा म्हणूनच अभ्यास करायला आवडतो. हा, आता संगीताताई, माझ्या मनात एक शेवटचा प्रश्न. तुम्ही हे जे सगळं सांगितलं, अरे जे आपल्या सभोवताली चालतं तसंच जगात सगळीकडे चालू आहे, अशी ही परिस्थिती सगळी आहे. तर यात एक प्रश्न असा मनात निर्माण झाला की सामान्य माणूस या परिस्थितीमध्ये त्यांनी काय करायला पाहिजे, त्याच्या एकूण वर्तनामध्ये. म्हणजे काही एखाद्या कृतीचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्हावा याच्यासाठी त्याला काही हम्म. स्कोप आहे का? कसं आहे, मी एक प्रेझेंटेशन केलं होतं जिनिवामध्ये. मी एक हा विषय माझं स्पेशलायझेशन होतं, मग याचेच कोर्सेस मी करत होते. तर माझ्याकडे एक तिथे मी हॉस्टेलला राहत होते. तर ओटा पुसण्यासाठी किंवा फर्निचर जे काय छोटीशी एक खोली होती पुसण्यासाठी एक फडकं होतं. तर ते फडकं मी त्यांना दाखवलं. मी म्हणलंय बघा, हा ना माझा ड्रेस होता. नंतर ते कापून मी छोटा एक टॉप केला जीन्सवर घालण्यासाठी, आणि खालचा जे भाग उरला त्याचं हे फडकं आहे. आणि भारतामध्ये तुम्ही आम्हाला पर्यावरण वगैरे शिकवू नका, कारण आम्ही आमच्या ते डीएनए मध्ये आहे. त्या बात. पर्यावरण, रियूज, सर्क्युलॅरिटी, सिंगल यूज नाही करायचा, तीच तीच गोष्ट परत परत वापरायची वगैरे, हे जे आहे हे आपल्या डीएनए मध्ये आहे. आणि उदाहरणार्थ मोठ्या दादाचे ची कंपोस्ट बॉक्स लहान वहिनीला मग तिसरा वगैरे, हे जे आपण पूर्वी करत होतो ते मला असं वाटतं की ते आता विरत चाललंय. आणि आपल्याला ही यूज अँड थ्रो, टिश्यू पेपर फराफर त्या ह्याच्यातनं काढणे वगैरे, अशी मी छोटी उदाहरणं म्हणजे हा, आपल्या अगदी. रोजच्या आयुष्यातली अगदी उदाहरणं मी बरोबर आहे, मुद्दाम अगदी देते. बरोबर. तर हा जो आपला ओरिजिनल डीएनए आहे ना, म्हणजे ते मध्ये मध्ये त्या इंस्टाग्रामवर वगैरे रील्स येतात बघा, की हम्म. ते कुठल्याही घरातली अशी पलंगाची गादी उचलली की खाली अनेक प्लास्टिकच्या पिशव्या व्यवस्थित अगदी ठेवलेल्या असतात. बरोबर. तर आजच्या पिढीने ना याला कमीपणा मानू नये अजिबात. हा इनफॅक्ट आपला मोठा सिव्हिलायझेशनल स्ट्रॉंग पॉइंट आहे भारताचा. हे त्यांना नाही सुचत, त्यांच्या लक्षातच येत नाही. मी कधीही कुठलीही प्लास्टिकची पिशवी फेकत नाही, ती कशासाठी तरी वापरच मी करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. असं आपल्याला नेहमीच जमतं असं नाही, परंतु हे जे आपल्या कल्चरमध्ये पूर्वापारपासून चालत आलेलं आहे, की भयानक रिसोर्सेस न वापरणे, वेस्ट न करणे, लहान लहान गोष्टी आपल्या ज्या म्हणजे माझी आई, तिची आई वगैरे ह्या ज्या बायका होत्या किंवा पुरुष होते, पाठकोऱ्या कागदावर लिहिणे, आपल्याला परिषदेत चांगलंच त्याची खरंय. सवय आहे, त्याच्यात त्या डायऱ्या करणे बारक्या बारक्या वगैरे, हे जे वागणं आहे ना, अ, ते काहीतरी कुठल्या तरी अमेरिकन ह्याला भुलून ते आपण सोडू नये असं मला वाटतं. मी एका मैत्रिणीला म्हणलं की बघ, मी ना असं प्रेझेंटेशन केलं होतं. ती म्हणली काय तू सांगते हल्ली असं काही नाहीये. आपल्या मध्यमवर्गीय घरांमध्ये तो मोठे कागद ठेवलेले असतात, टिश्यू पेपरच किचनमध्ये, तेच आम्ही फराफर फाडतो, त्याने सगळा ओटा पुसतो आणि आम्हाला त्याच्यातच आमचा काहीतरी ग्रेटनेस आहे.
म्हणजे आम्ही प्लास्टिकचा डबे जर आले रेस्टॉरंट मधनं काहीतरी आपण खाण्याचं ऑर्डर केलं, प्लास्टिकचे डबे आले, तर ते फेकून द्यायचे. ह्याच्यातच आम्हाला आमचं काहीतरी, आम्ही फार उच्चभ्रू आहोत किंवा आम्ही मॉडर्न आहोत असं वाटतं. ते धुवून ते परत परत वापरणं, ही जी आपली एक बेसिक कॉन्झर्वेशनची एक जी आपली मनस्थिती आहे, जो आपला डीएनए, त्याला मी डीएनएच म्हणते आहे, त्याच्याविषयी आपण अभिमान बाळगला पाहिजे. त्याच्या उदाहरणार्थ, मला आठवतंय परिषदेचं काम करत असताना माझ्याकडे 2च ड्रेसेस होते कॉलेजमध्ये असताना, आणि बरोबर. तेच वापरायचे. 2-3 असतील समजा, पण एवढेच होते. आणि ते करत असताना ती तेव्हाची एक झिंग होती, की हा आम्ही कसं म्हणजे काहीतरी समाजाचं करतो म्हणून करत होतो. तर ही जी आपल्याकडे असणारी कमी रिसोर्सेस वापरूनही आपण जगण्याचा आनंद घेण्याची जी भारतीय अ, परंपरा, वृत्ती आहे, तिचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. जग परत त्या दिशेने चाललेलं आहे. वा. आणि आपण तिथून परत अमेरिकेच्या मागे धावून धावून परत उलट गोल फिरण्याआधीच आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की ह्या विशेषतः जी यंगर जनरेशन आहे त्यांना कमीपणा वाटतो. उदाहरणार्थ, आमच्याकडे कधी काही कोणाला जेवायला बोलवलं, जास्ती लोक असले, प्लास्टिकचे कप्स असतात किंवा ग्लास, मी सांगते की तुम्ही फेकू नका, मी हे धुवून परत वापरणार आहे. वा. प्लास्टिकचे कप हा. तर पाणी प्यायचे ग्लासेस असतात ते. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या रोजच्या जगण्यातल्या, त्याच अल्टिमेटली त्याच पर्यावरणाला वाचवणार आहेत संगीताताई, असं मला वाटतं. संगीताताई, आपण इतका वेळ दिलात त्याबद्दल मनापासून आभार. दर्शक हो, बघा, आंतरराष्ट्रीय विषय आपण अगदी स्थानिक पातळीवर आणि रोजच्या जगण्यातून ही समस्या सोडवण्यासाठी आपला प्रयत्न छोटासा कसा असू शकतो त्याचं उत्तम उदाहरण संगीताताईने आपल्या विवेचनातून दिलंय. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.